Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आमचा जो समविचार आहे तो पवारांच्या इथल्या दडपशाहीला, हुकुमशाहीला कंटाळलेली जे लोक आहेत असे समविचारी। जरी आम्हाला सोबत घेतलं तरी आमची क्वालिटी म्हणून घेतलं ना। आदरणीय अजितदादांना बघतानीच त्यांनी म्हणले की व्हायला कामाचा माणूस आहे, त्यामुळे त्यांनी घेतलंय। पहाटे उठून जमिनीत बघतात दादा, पहाटे कशाला उठतात मग, कामाला उठतात। मोकळ्या जागा दिसतात ना, मोकळ्या बारामतीत कुणाच्या जागा आहेत ती बघायला उठतात। मलिदा गँगच्या सलमान खान त्यांना सोडणार आहेत का? मलिदा गँगवाले सलमान खानच आहेत। रात्रीचे बघा की गाड्या कशा चालवतात। नगर परिषद मध्ये काम झालेलंच नाही। आमच्या इथं जो दगड लावला ना, हे ज्या टिमक्या वाजवतात की सुशोभीकरण केलं, तो एक दगड 60 रुपये विकास आणि सुशोभीकरण म्हणाले ते 60 रुपयाचा दगड 480 रुपयाला बिल काढले। 97 लाख रुपयाचं टॉयलेट ती विकास ही सांगा नाहीत। 5 कामं विचारली ते सांगता येणार। यांनी सांगितलं की लाईटी अंडरग्राऊंड केल्या। 40 लाख रुपये महिन्याला फुकट खाते ती, कुणाच्या अकाउंटवर जातात हे सगळं माझ्याकडे आहे ना। कोणी सांगितलं पवार वेगळे आहेत आणि विचार काय आहेत पवारांचे? पवारांचे विचार काय आहेत आम्हाला कळून द्या। विचार फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा फक्त धंदा आहे। शिक्षण त्यांच्या काही हे जे कार्यकर्ते आहेत ना, ह्यांच्या घरातल्या कुणाला पण लहान मुलाला जर पवारांच्या शाळेत फुकट ऍडमिशन भेटला असेल तर आत्ता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ध माघारी घेतो। माघारी घेतो। मलिदा गँगचा सलमान खान कोण आहे? आता हे सलमान खान त्यांना विचारलं पाहिजे, कारण मलिदा 5 वर्षांनीच पुढे येतो, लोकसभा, विधानसभा, नगर परिषद। मग आता 5 वर्ष का झोपतात हे मला कळत नाही। मग त्यांनी सांगितलं की दादा जमिनी बघा फिरतात, ही सगळी झोपलेली असतात तेव्हा दादा सगळ्या विकास कामाची पाहणी करतात। मी बारामतीकरांनी जर मला आपली सेवा करण्याची संधी दिली तर मी प्रत्येक बारामतीकराला मागेल त्याला 1 BHK फ्लॅट देणार। 1 BHK फ्लॅट। पण दावे प्रतिदावे, हेवे दावे, उत्तर प्रत्युत्तर हे होत राहणार आहे, पण शेवटी लोकांच्या विकासाचं कोण बोलणार? बघता बघता नगर परिषदांचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख उजाडली आणि अगदी अशी घड्याळामधली वेळही संपत आली। आणि त्यानंतर बारामतीच्या समोर असलेल्या या गेटवरती अत्यंत गर्दी झाली। ज्यांना फॉर्म भरायचे होते, जे इच्छुक होते, त्यांची पोलिसांसोबत भांडणं झाली। आणि हे सगळं झाल्यानंतर मी पोचलो बारामतीमध्ये। माझ्या समोर ही बारामती नगर परिषदेची बिल्डिंग। मागच्या वेळी ज्यावेळी निवडणुका झाल्या, इथला साधारण एक इतिहास राहिलेला बारामतीचा की जेव्हा पवार सगळे सोबत होते त्यावेळी सगळ्या पवारांचीच माणसं या ठिकाणी बसत होती, त्यांचे पॅनल ठरलेले असायचे। त्यानंतर पवार स्प्लिट झाले, त्यानंतर पहिल्यांदा आता ही सगळी गणितं फिरत आहेत। इंटरेस्टिंग काय यंदा बारामतीमध्ये, तर बारामतीमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा आहे की यंदा भाजप जवळपास सगळ्या जागा लढवणार आहे। 27 ते 30 जागा त्यांच्या फायनल आहेत। वरच्या 10 जेवढ्या जागा उरतील त्या सगळ्यामध्ये ते कोणाला कोणतरी पाठिंबा देणार आहेत। हे बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदा होतं आहे आता रिसेंट इयर्समध्ये। म्हटलं मग आता नक्की काय सुरू आहे ते बघायला मी आलो आहे भिगवण चौकामध्ये। आता आज सगळी छाननी सुरू आहे, त्यामुळे बारामतीच्या परिसराच्या बिल्डिंगच्या आतमध्येही प्रचंड गर्दी आहे, बाहेरही बरीच लोक आली आहेत। आणि जोपर्यंत मी आता इथे आहे 41 मधली एक वॉर्ड आहे जो ते आता छाननीमध्ये बाकी सगळे बाहेर पडले आणि तो बिनविरोध झाला आहे, पण बाकी सगळीकडे अजून गोष्टी सुरू आहेत। सुरुवात आपण दादांच्या माणसांपासून करू। याच्यासाठी यातले बरेचसे उमेदवार पण स्वतः काही नगराध्यक्ष पदाचे सुद्धा इथे मंडळी उभी आहेत, पण दादांच्या व्यक्तींपासून सुरुवात याच्यासाठी की बारामती विधानसभा मतदारसंघ आणि इथली नगर परिषद याच्यावरती मात्र कायम अजितदादा स्वतः ही सगळी गणितं याच्या आधी आखत होते। कोणी दादांकडून नमस्कार, उमेदवार आहे का तुम्ही? नाही हे होतो, पण राष्ट्रवादी यंदा काय गणित बदललंय? नाही, गणित हीच गणित आहे, बदलायचा काय संबंध आहे? काय गणित आहे यावेळेस? काय जी काय आता उद्या येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे आणि दादांच्या विचाराची 41 नगरसेवक आहेत, ते विचाराचे नगरसेवक निवडून येतील। पण मग दादा आणि साहेबांचा विचार वेगवेगळा आहे का नाही आहे? विचार वेगळे तर पक्ष वेगवेगळा आहे, विचारही एक आहे। पक्ष हा वेगळा आहे, साहेबांचा वेगळा पक्ष, दादांचा वेगळा पक्ष, त्याच्यामुळं विचाराची देवाणघेवाण होऊ शकते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 41 उमेदवार निवडून। विचारांची देवाणघेवाण म्हणजे काय, जागा सेटल होणार की कोण कोणाला कुठे पाठिंबा येणार कोण नाही असं काहीतरी? नाही, ते वरिष्ठ सगळी ठरवतात। आम्ही कार्यकर्ते आहोत, निश्चितपणाने बाकीच्या गोष्टी दादाच ठरवतात, पण येणाऱ्या काळामध्ये 41 नगरसेवक इथं निवडून येतील बारामती। एक क्लिअर गणित आहे, पॅनल उभे राहणार वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी नगर परिषदेकडे काम काय केलं म्हणून लोक प्रश्न विचारणार आहेत। 5 कामं पटकन सांगून टाका मला।
आता 5 कामं काय बारामतीत फिरलं तर तुम्हाला 1000 कामं दिसतील. 5 कामं सांगा. तुम्ही 5 सांगा. काय हे बारामतीचे काय रस्ते आहेत तुम्ही बघितलं. तुम्ही इथं आंबेडकर ह्याच्या स्टेडियमचे काय सुशोभीकरण केलं. हां परिस्थितीने केलेले काम आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये सगळे मागासवर्गीय राहतात. तिथं अतिशय चांगल्या पद्धतीची बिल्डिंग तिथं बांधली गेली. ही काय विकास कामं नाही असे म्हणताय ना. 3 झाली, आणखी 2. आता तुम्ही कसब्यामध्ये जावा. कसब्यामध्ये सुशोभीकरण केलं. इथं ह्याचं साठेनगरच्या तिथून एक नदी जाते. त्या नदीचं सुशोभीकरण केलं. आज आपण ह्या चौकातला जर विषय बघितला तर ही आपण जी थांबलेलो आहे ही सुशोभीकरण नाही आहे का, विकास नाही आहे का? सुशोभीकरण आणि विकास. हा विकास झालेला आहे ना. हे सुशोभीकरण झालं नाही तर कॅनोलचं, आणि इथं विकास तुम्हाला डोळ्याने दिसतोयच ना. नाही मी पटकन विचारलं कारण शेवटी काय तू इतके वर्ष तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला लोक सगळ्यात आधी प्रश्न विचारणार आहेत. मग आपण एक एक जाऊ. उत्तर असतील आम्ही देऊ, त्याची काळजी करू नका. ओके चला आता एक पुढे जाऊ जरा. हा तुम्ही कुठलं आहे सर? राष्ट्रवादी. 5 कामं तो आपण विचारले ना तर इथली स्वच्छता आपण पहा. स्वच्छतेमध्ये नगरपालिका महत्त्व देते. ड्रेनेज सिस्टीम पहा. त्यानंतर इथली अंडरग्राऊंड लाईटिंग महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कमी सिटीमध्ये आहे. ते अंडरग्राऊंड लाईटिंग बारामतीमध्ये झालेले आहे. रोडचं ब्रॉड केलेले आहेत ना, तिथं सुद्धा अतिक्रमण वगैरे असले तरी लोक स्वतःहून दादांच्या शब्दासाठी आणि निधी मोठ्या प्रमाणावर येतो. निधी आल्याशिवाय ते निधी आल्याशिवाय होत नाहीत काम. हे तर दादाच म्हणतात ना, सत्तेत राहिलं पाहिजे काम करायचे असतील तर. नाही सरळ आहे ना. निधी नाही तो विषयच आहे की निधी आणायचा असेल तर ते धमक पाहिजे आणि ती धमक आणि आधी सत्ता पाहिजे. सत्ता तर पाहिजे आणि प्रशासनावर पकड पाहिजे. प्रशासनावर पकड पाहिजे. पण एक प्रश्न मला आता खरंच ह्या प्रश्न पुढे जाईल. खरं तर आत्ताच्या करंट पॉलिटिक्सचा हा सगळा प्रश्न आहे. हा थेट नगर परिषदेसाठी नाही. मग मी पुढच्याकडे येतो. मला विचारायचं प्रशासनावर पकड आहे, बाकी सगळ्या गोष्टीत असं असताना सुद्धा पार्थ पवारांच्या जमिनीचं प्रकरण झालं. दादांना कळलं कसं नाही? दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे इतकी मोठी जबाबदारी आहे आणि ते पहाटेपासून रात्रीपर्यंत राबतात तरी त्यांना वेळ मिळत नाही. आता ते फॅमिलीकडे त्यांना एवढा वेळ मिळायला शक्यच नाही आहे. ते जनतेतच असतात 24 तास. जनतेत असतात, कुटुंबासाठी वेळ नव्हता म्हणून पार्थचं कळलं नाही असतो. येस येस. त्यामुळे तसं झालं. चला ठीक आहे. या वेळेचा सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा काय बारामतीतला, याच्या आधी इतिहासात भाजपच्या कमळ चिन्हावर इथे कधीही मोठ्या प्रमाणात निवडणूक लढली गेलेली नाही. बारामतीतले पॅनल काय याच्या आधी एक आपण म्हणू की एक पॉलिटिकल सेटलमेंट, चांगल्या अर्थाने शब्द वापरू आपण, की एक पॉलिटिकल सेटलमेंट असायच्या, जागा साधारण ठरायच्या आणि जमेल तेवढ्या बिनविरोध करणं किंवा जमेल तेवढ्या ठिकाणी आपल्या माणसाची ॲश्युरिटी ठेवणं असं सगळं बारामतीत असायचं. पहिल्यांदा भाजपचे उमेदवार इथे उतरतायत. त्यांचे नगराध्यक्ष कुठे गेले ते आता नगराध्यक्ष होते इकडे. अहो तुम्ही पुढे आहे की हां. तर अशी सगळी मंडळी यंदा बारामतीच्या रिंगणात आहेत. आणि नक्की काय त्याच्या मागची स्ट्रॅटेजी आहे? कारण बघा शेवटी वरती सत्तेत तर सगळे एकत्र बसलेत आणि त्यानंतर मग इथं आता एकमेकांच्या विरोधात का? आता लोक मला सांगतात की नाही लोकल समीकरणं वेगळी असतात. पण ॲट द एंड लोकल समीकरणं वेगळी जरी असली तरी सुद्धा त्यामध्ये नक्की कशा युत्या आघाड्या आहेत महाराष्ट्रामध्ये ते बघा. कारण ॲट द एंड काय सत्ता कारण आणि खुर्ची ही सगळ्यात महत्त्वाची असते. बरं भाजप सगळी मंडळी आहेत ठीक आहे. का इतके वर्ष नाही म्हणजे तुम्ही इतके वर्ष सगळे बारामतीत असाल पण यंदा भाजपचा स्वतःचा काहीतरी चेहरा असावा, बीजेपीने स्वतःचं अस्तित्व दाखवा, असं नक्की काय झालंय की भाजपला वाटलं की यंदा आपण उमेदवार उतरले पाहिजे? नाही, गेल्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते. 14 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह घेऊन उभे होते. दुप्पट आहे ऑलमोस्ट. त्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पूर्ण जाणीव झाली की आपण जर सक्षम पॅनल दिला तर लोक ह्या ठिकाणी आम्हाला मतदान करतात. आता हे माझ्या शेजारचे कांबळे, राजेश कांबळे हे कमळाच्या चिन्हावर गेल्या वेळेस उभे होते. ते ह्यांची मिसेस ते फक्त 120 मताने त्यांचा पराभव झाला. मग त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं जर या ठिकाणी आपण कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले तर बारामतीची जनता ही आपल्याला स्वीकारते. त्यामुळं आपण अर्धवट पॅनल न करता पूर्ण यंदा पॅनल करू. समविचारी पक्ष, समविचारी लोक आपले जर समजा बरोबर घेतले तर एक सक्षम पर्याय बारामतीच्या जनतेला आपण देऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आम्ही हा भारतीय जनता पार्टीचा. त्यांनी पण मला समविचारी असा शब्द वापरला. त्यांनी म्हटलं की विचार सारखे आहेत. म्हणजे तिकडे पवार साहेबांचे आणि इकडे 2 राष्ट्रवादीचे विचार सारखे आहेत. तुम्हाला नक्की कुठे माणसं मिळाली समविचार? ठिकाणी आमचा जो समविचार आहे तो पवारांच्या इथल्या दडपशाहीला, हुकुमशाहीला कंटाळलेली जे लोक आहेत असे समविचारी आम्ही लोक घेतलेले आहेत. भले वर
राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि आमची युती नसली तरी बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे काही लोक हे आमच्याबरोबर आहेत, काही अपक्ष लोक आमच्याबरोबर आहेत आणि आमची चर्चा आहे. आता ती किती पत यशस्वी होती, काय यशस्वी होती, रासप म्हणजे जानकरांचा जानकरांचा पक्ष तुमच्यासोबत येते. त्यांचे काही उमेदवार हे आमच्या संपर्कात आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे केले नाहीत, तिथं आमची त्यांच्याबरोबर आघाडी होणार. म्हणजे तुम्ही समविचारी असं जुळून घेऊन सगळे विचारी म्हणजे बारामतीच्या दडपशाहीला कंटाळलेल्या लोकांची आघाडी. काय दडपशाही केली तुम्ही, काय झालं? आता त्यांनाच माहिती काय दडपशाही. आता आमच्या संघ उगाच आलेत का? दडपशाही केली असती तर आमच्या संघ आले असते का भाजपचे लोक? त्यांनी तुम्हाला सोबत घेतलं ना, तसं पाहायला गेलं तर. अहो जरी आम्हाला सोबत घेतलं तरी आमची क्वालिटी म्हणून घेतलं ना. आमची क्वालिटी आदरणीय अजितदादांना बघतानीच त्यांनी म्हणले की याला कामाचा माणूस आहे, त्यामुळे त्यांनी घेतलंय. म्हणजे आमची क्वालिटी आहे समविचाराची. आम्ही पण समविचाराचेच लोक आहे ना. काय आहे एकदा समविचारी म्हणून त्यांनी जी व्याख्या सांगितली ती तुम्हाला पटते काही माझं म्हणणं आहे. हो का, शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे बोलायचा, परंतु जी काय आहे ती समोर आहे. त्याच्यामुळं बारामतीची जनता दुधखुळी नाही. ही ह्या बारामतीच्या जनतेला सगळ्याला माहिती की विकास पुरुष किंवा विकासाचा जर कोण पुढं बारामतीला नेता असेल ते अजितदादांचं नाव आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, दडपशाहीचे एक उदाहरण देतो. कुठल्याही पद्धतीचा TPR न करता रोडचं ॲक्विजिशन करायचं, सर्वसामान्य जनतेच्या जमिनी घ्यायच्या रस्त्यासाठी. मग त्या बारामती भिगवण रोडवर जो आता सर्व्हिस रोड काढलेला आहे त्या सर्व्हिस रोडच्या लोकांच्या जमिनी घेतल्या, त्यांना कुठलाही मोबदला दिलेला नाही आहे. नगरपालिकेमध्ये गेलं की म्हणतात ते TDR घ्या. आज बारामतीमध्ये TDR वापरण्यासारखी परिस्थिती नाही. म्हणजे जनतेच्या जागा घ्यायच्या, त्या ठिकाणी रस्त्यापेक्षा फुटपाथ मोठे, रस्त्यापेक्षा अलीकडं आपण आता या ठिकाणी उभा राहिलेलो आहे, रस्ता किती आहे, फुटपाथ किती आहे, पार्किंग कसं आहे, आणि समोरची दुकानं आहेत त्या दुकानाच्या समोरच्या पार्किंग कसं आहे, त्या समोर एक रामशेठ मुलुकचंद कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी पार्किंग नाही. त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी धंदा कसा करायचा हा मूळ प्रश्न आहे. ह्या पद्धतीची जी दडपशाही बारामतीत चालली आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा आवाज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून. एक प्रश्न घेऊन मी परत तिथे पुढे आणखी सगळ्यांकडे जातो. एक जेन्युइन प्रश्न, विधानसभेला कोणाचं काम केलं? भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा पक्ष आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. विधानसभेला भारतीय जनता विधानसभेला आम्ही अजितदादांचं काम केलं, लोकसभेला आम्ही अजितदादांचं काम केलं, त्या ठिकाणी आमची युती आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची, नेत्यांची नाही. त्यांच्या निवडणुकीसाठी पक्ष वाढवण्यासाठी, त्या स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी, पक्ष वाढवण्यासाठी आमच्या श्रेष्ठींनी सांगितलं तुम्हाला खाली ज्या पद्धतीने लढायचंय त्या पद्धतीने लढा. भारी. विधानसभेला ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते त्यांचं म्हणणं आहे, आधीची नेत्यांची होती. आधीची निवडणूक ही महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी ती निवडणूक असते. त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे. त्या निवडणुका विधानसभा आणि देशाच्या. भाजपचे का तुम्ही? बरं, एक आता ना एक सगळं म्हणजे मी तुमच्याकडे पण येतो, सगळं पक्ष राजकारण वगैरे सगळं सोडून सांगा, विधानसभेला तिकडे काम करायचं, परत इथं आपलं वेगळं उभं राहायचं, वाईट नाही वाटत का मनातून माणूस म्हणून? वाईट वाटायचं काय कारण नाही, कारण नाही, अजिबात नाही. वर्ण आदेश आला तसं काम करायचं आणि प्रॉब्लेम काय अडचण नाही. तर स्थानिक लेवलला विषय वेगळे असतात त्यामुळे होतं. पण नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचं अख्खं शोरूमच्या मध्ये फुटपाथवर अतिक्रमण केलेलं आहे. मध्यंतरी पतविक्रेत्यांवर अन्याय. कोणाचे उमेदवार? राष्ट्रवादी काँग्रेस सचिन सातव हे त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे आणि पतविक्रेत्यांवर मध्ये अन्याय सुरू झाला. एक तरी दिसतोय का तुम्हाला फुटपाथवर? पण त्यांना परमिशन आहे की फुटपाथवर त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलंय, तिथं झाडेही लावलेले आहेत, हे केलेलं आहे. बरं, ठीक आहे. आता एक मिनिटं, बरेच मुद्दे त्यांनी सगळ्यांनी सांगितले. मला दोन गोष्टी फक्त सांगा तुम्ही महत्त्वाच्या. अजून कोणत्या प्रश्नांची उत्तरं इथल्या नगर परिषदेकडून मिळायची राहिलीत, पहिला. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे त्याला मनातून वाईट वाटत असेल नसेल तो वेगळा भाग राहिला, पण काय करायचं अशा कार्यकर्त्यांनी? सतरंजा उचलायच्या काय करायचं? हे सतरंजात उचलायचे ह्यांना. आता हे गेल्या वेळेत कोणाबरोबर होते,
मोदी साहेब काय म्हणले की 70,000 करोड रुपयाचा घोटाळा केला आहे आणि मग ज्यांनी घोटाळा केला त्याला उपमुख्यमंत्री कोणी केलं. आता गेल्या 15-20 दिवसाची जे बारामतीचं वातावरण बघितलं तर यांना अजितदादाच्या मदतीला आले ते. काळूराम चौधरीची उमेदवारी ओबीसी दलित आणि अल्पसंख्याकांनी जाहीर केल्यानंतर दादाच अडचणीत आला. दादानी कालपर्यंत 5 वाजेपर्यंत त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर नव्हता. आणि विशेष काय आहे, काळूराम चौधरीला उमेदवारी दिल्यामुळं 14 दलितांना उमेदवारी दिली. आयुष्यात ज्या दलित समाजातल्या होलार समाजाचा नगरसेवक नव्हता त्या होलार समाजाला उमेदवारी भेटली. बौद्ध समाजाचे 8 उमेदवार दिलेत, मातंगांना 2 दिलेत. म्हणजे हे 14 जे उमेदवार दिलेत हे दादा भेलाय. ओपन मधल्या जागा येत तिला काळूराम चौधरीमुळे भेटले. तर काळूराम चौधरीने दादाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाखालची वाळू सरकावलेले. हे राजकीय समीकरण झालं. मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारला होता, इतक्या वर्ष राजकारण केल्यानंतर ह्या समोरच्या नगर परिषदेने आणखी सर्वसामान्यांच्या नक्की कोणत्या प्रश्नांची उत्तर द्यायची राहिली की क्लिअरच नाही झाल्या गोष्टी अजून? अहो, नगर परिषदमध्ये काम झालेलंच नाही. आमच्या इथं जो दगड लावला ना, हे ज्या टिमक्या वाजवतात की सुशोभीकरण केलं, तो एक दगड 60 रुपये. विकास आणि सुशोभीकरण म्हणाले ते 60 रुपयाचा दगड 480 रुपयाला बिल काढलंय. 97 लाख रुपयाचं टॉयलेट ती विकास ही सांगा नाहीत. 5 कामं विचारली ते सांगता येणार. यांनी सांगितलं की लाईटी अंडरग्राऊंड केल्यात. 40 लाख रुपये महिन्याला फुकट खात्यात ती कुणाच्या अकाउंटवर जातात हे सगळं माझ्याकडे आहे ना. हा फाईलच आहे. आणि हे जे उमेदवार आहे, उमेदवार बारामतीकरांच्या, सर्वसामान्य बारामतीकरांच्या हिताचा किंवा त्यांच्या हिताचा एकही निर्णय सचिन सातव घेणार नाहीत. सचिन सातव कुणासाठी काम करतात ती तुम्हाला मी पुराव्यानिशी सिद्ध करतो. सचिन सातवांनी हे बघा, हा मराठा समाजातली आता महिलेची तक्रार, शेतकऱ्याची तक्रार आहे. मराठा समाजातील एक महिला आहे जिचा नवरा आजारी आहे, तिचं बोगस मृत्यूपत्र बनवून तिच्या बापाची 12.5 एकर जमीन बोगस मृत्यूपत्र बनवलंय सचिन डोंगरे नावाच्या माणसाने. आणि त्यांनी कुणाला विकली तर त्यांनी विकली दिलीप पडळकरांना. हा दिलीप पडळकर कोण तर अजितदादांच्या विद्या प्रतिष्ठानची मेस चालवणारा रेक्टर आहे. त्याचा जो कागद झाला तो कागद झालाय 30/3/2023 हा. आणि 31 दुसऱ्या दिवशी 31/3/2023 5 करोड रुपयाचं लोन त्या उतार्यावर सचिन सातवनी दिलेलं आहे. आता सचिन सातव जर बँकेचं चेअरमन असताना सर्वसामान्य बारामतीकरांना 1 लाख रुपयाचं तरी लोन दिलंय का अर्बन बँकेने? मग इथं ही गरीब मराठ्यांवर अन्याय करून तुम्ही हे 5 कोटी रुपये दिलं. बरं, ते 5 कोटी रुपये ह्याची तक्रार मी केल्यानंतर काय केलंय त्यांनी, ह्याचा तोच कागद परत पलटी केला आणि पलटी करून अजितदादांची माणसं आहेत ह्याच्यात त्या मराठा. त्यात असं म्हणाले की दादांना व्याप एवढा आहे सगळा की कुटुंबामधल्या जमिनींच्या अशा वगैरे विषयाला वेळ नाही ना. ते आता पहाटेचं उठून जमिनीत बघतात दादा. पहाटेचं कशाला उठतात मग? कामाला उठतात. मोकळ्या जागा दिसतात ना, मोकळ्या बारामतीत कुणाच्या जागा आहेत ती बघायला उठतात. ती कामाचं सांगायचंच नाही. काय काम केलंय? रस्ते बनवले म्हणतात. आता रस्त्यावरती गरीब माणूस जीवू शकतो का? रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकतो का? झोपला तर मलिदा गँगचा सलमान खान त्यांना सोडणार आहेत का? मलिदा गँगवाले सलमान खानच आहेत. रात्रीचे बघा की गाड्या कशा चालवतात. आणि ही जी मलिदा गँग आहे या मलिदा गँगला बारामतीकर वैतागलेले आहेत. आणि बारामतीकरांचा उमेदवार म्हणून काळूराम चौधरी इथं तुतारीचा जो उमेदवार दिलाय जाणून बुजून अजितदादाला मदत करण्यासाठी तुतारीनं उमेदवार दिलाय. म्हणजे पवार एकच आहेत, विचार सेम आहेत ना. कोणी सांगितलं पवार वेगळे आहेत? आणि विचार काय आहेत पवारांचे विचार काय आहेत आम्हाला कळून द्या. विचार फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा फक्त धंदा आहे. शिक्षण त्यांच्या काही हे जे कार्यकर्ते आहेत ना ह्यांच्या घरातल्या कुणाला पण लहान मुलाला जर पवारांच्या शाळेत फुकट ऍडमिशन भेटला असेल तर आत्ता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज माघारी घेतो. माघारी घेतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. एक मिनिट, मला परत ह्यांच्याकडे पण यायचंय. काय झालं मला सांगा. आता बरंच बोलले ते, कारण आता तुम्हाला पण वेळ देतो. ऐका, आरोप प्रत्यारोप नेहमीच 5 वर्षानंतर पुढे येत असतात. ते उत्तर देतो मी. ज्या कुठल्या संस्था आहेत त्यांनी असंच म्हणजे त्यांनी कागदोपत्री आणावं की कुठल्या संस्थेत ती पैसे आकारले जातात. कुठं मला वाटतंय, मला नाही वाटत बऱ्याच लोकांना दादा
मागासवर्गीय असू द्या, सर्वसामान्य गोरगरिबाला दादा मदतच करत आलेले आहेत. त्याच्यामुळं आरोप एक सगळं जाऊ द्या, मलिदा गँगचा सलमान खान कोण आहे? आता हे सलमान खान त्यांना विचारलं पाहिजे, कारण मलिदा 5 वर्षांनीच पुढे येतो, लोकसभा, विधानसभा, नगर परिषद. मग आता 5 वर्ष का झोपतात हे मला कळत नाही. मग त्यांनी सांगितलं की दादा जमिनी बघा फिरतात, ही सगळी झोपलेली असतात तेव्हा दादा सगळ्या विकास कामाची पाहणी करतात. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता शेवटी त्यांना उत्तर काय त्यांनी कोण येतं अजून? तुम्ही कुठले इथलेच बारामतीतले? ओके, लोकल आहे तुम्ही. काय चाललंय जरा? नाही, बरोबर विषय बरोबर बोलतायत. खरं तर तुम्ही सगळ्यांना सपोर्ट देताय. नाही 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 आता जी ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की दादानी विकास केला किंवा दादानी शैक्षणिक संस्था काढल्या, खरी एक गोष्ट आहे की शैक्षणिक संस्था काढल्या, पण तिथल्या कुठल्या गोरगरिबाला तिथं काही फ्री मधलं शिक्षण नाही. ही जी राजकारणी जी लोक आहेत ही धंदेवाली व्यापारी माणसं आहेत. हा, व्यापारी उद्योजक लोक आहेत आणि ह्यांचं काय खरं नाही. ह्यांचं हे सर्वसामान्य लोकांच्या मुळावर उठलेली लोक आहेत. ठीक आहे, आता सध्या एक शेवटाकडे चाललो म्हणून थांबा. सध्या साधारण देशभरात काय चित्र आहे या सगळ्याचं की भाजप पार्टी विथ डिफरन्स, असं स्वतःला पार्टी विथ डिफरन्स ना, परफेक्ट पार्टी विथ डिफरन्स आहे. दुसरं असं आहे, आत्ता बिहारच्या निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये वन साईड इंडियाला बहुमत मिळालं. साधारण आत्ताच्या रिसेंट राज्यांचा ट्रेंड हा दाखवतोय की लोक भाजपला मतदान द्यायला प्रेफरन्स देत आहेत. बाकी याच्यावरती डाऊट कोणाचे असू शकतात की EVM मशीन आहे की कोणतरी म्हणतं, कोण म्हणतं इलेक्शन कमिशनचे विषय, हे बाजूला ठेवले तरी सुद्धा प्रेफरन्स देत आहेत. अशावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जरी मला सांगितलं की आमची विधानसभेला आम्हाला काम करावं लागलं कारण पक्षाचा आदेश होता, आता आम्ही सांगितलं की आम्हाला लढा वगैरे वगैरे, तर मग इक्वेशन जरी वेगळे असले, समीकरण जरी वेगळे असले, तरी शेवटी विचारधारेचा प्रश्न उरतोच ना, कारण तुम्ही पार्टी विथ डिफरन्स राहो. आम्ही आता ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून लढतोच आहे ना. आमची विचारधारा, राष्ट्रवादीची विचारधारा, आमची विचारधारा वेगळीच आहे. म्हणून इथं पार्टी विथ डिफरन्स म्हणूनच भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ह्या ठिकाणी लढतेच आहे. ते आता करणारच आहे तुम्ही. आम्ही लढणारच, आणि केवळ विरोधासाठी विरोध नाही, तर ही निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही लढणार. नगराध्यक्ष बघा यांचे उमेदवार काय आता, म्हणजे जे त्यांनी नाही केलं ते तुम्हाला करायचंय, मग त्यांनी काय नाही केलं? आता कसं आहे बरं का, हे विकासाचा बागलबो आपण बघत असतो, आणि हे विकास जरी होत असला तरी त्यात भारतीय जनता पार्टीचा फार विकासाचा बागलबो असं नका म्हणून. नरेंद्र मोदी विकास पुरुष आहेत राव तुमच्यासाठी. नाही, तिथलं ते म्हणजे बारामतीचा विकासाचा बागलबोवा बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो. बऱ्याच ठिकाणी इमारती उभा राहतात आणि काही दिवसांनी पाडले जातात, तिथले पूल बांधले जातात आणि त्याच्यावर कंट्रोल मात्र व्यवस्थित नाही, आमचा असा आरोप आहे. आणि बऱ्याच वेळा तिथं भ्रष्टाचार मोठा लपलेला असतो, तिथं अर्थकारण मोठं लपलेलं असतं. आम्ही बऱ्याच वेळा निरीक्षण करत असतो, परंतु आम्ही त्याच्याकडे आता बऱ्याच वेळा युतीमुळे ह्याच्यामुळे आम्ही दुर्लक्ष करतो किंवा काही आमच्या इथले मंडळी मांडत असतात. दुर्लक्ष करावं लागतं का मला? प्लीज सांगा, मनातलं आज मनातलं सांगा राव. युतीमुळे दुर्लक्ष म्हणजे आम्हाला बोलायला सध्या आम्ही कधी कधी आम्ही म्हणा होते का असं मनातून दुखतं तर आम्हाला असल्यानंतर समजा आपल्याबरोबर एखादा मित्र असतो तर त्रास होतो, पण बोलता येत नाही. आम्ही आता लोकसभेला त्यांच्याबरोबर होतो, विधानसभेला त्यांच्याबरोबर होतो, पण त्याच्या विरोधात आम्ही त्यावेळेस आम्ही काही ठिकाणी एकत्र आहे. परंतु आता आम्ही आता जी नगरपालिकेला सामोरे जात असताना स्पष्टपणाने भूमिका घेतलेली आहे. वरिष्ठांनी तसा आम्हाला मेसेज दिलेला आहे की तुमच्या स्थानिक प्रश्नावरती तुम्ही भूमिका घ्या आणि जे प्रश्न आहेत त्याच्यात प्रभावीपणे मांडा. त्यामुळे आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळं इथला विकास फक्त रस्ते झाडे लावणं नाही, इथल्या सामान्य जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, इथल्या सामान्य माणसाचे अर्थकारण सुधारलं पाहिजे. तुमच्या भावना आणि तुमची कधी कधी होणारी कुचंबणा असं पण त्याला म्हणू, प्रत्येक वेळी नाही नसेल होत, कारण ठीक आहे ना, ती बघता येणाऱ्या काळात भाजपने स्वतःचा केडर बेस जर वाढवायचा असेल तर दादांच्या विरोधात विधानसभेला उमेदवार दिला पाहिजे, तर या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं वाटतं? बरोबर नाही, आता कसे ही युती किती दिवस टिकल हे आम्ही सांगू शकत नाही, त्यामुळं आम्ही करणार आहोत येणाऱ्या. चला काय बरं, तुम्ही खूप आरोप केले, तुमचं विजन सांगा पटकन मला. मी बारामतीकरांनी जर मला आपली सेवा करण्याची संधी दिली तर मी प्रत्येक बारामतीकराला मागाल त्याला 1 BHK फ्लॅट देणार आहे. 1 BHK फ्लॅट. तुम्ही रेवडी वाटप त्यांना तिकडे बोलत होता काय का ना, दादा काय काटेवाडीची जमीन इकून निधी आणत नाही, मोदी साहेब देतात. मोदी साहेबांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे 3 लाख, राज्य सरकारचे रमाई आवास योजनेचे 2.5 लाख, 5.5 लाख, नगर परिषदेचे 2.5 लाख, 7.5 नाही 8 लाख झाले. आणि मी 2 लाख रुपये नगर प्रत्येक जो मागाल त्याला बिनव्याजी नगर परिषदेचे देणार. त्याच्यासाठी अजित दादांनी 10 लाखात 1 BHK मी स्वतः बघणार. पहाटे नाही, मजूर 9 वाजता येतील, मी 9:30 वाजता कामावर येणार.
हा, आणि इंजिनियर कोण असणार? गव्हर्नमेंटचे असणार. नगर परिषदमध्ये जे फुकाट पगार खात्यात ना त्यांना कामाला लावणार. आणि हे करण्यासाठी अजितदादांनी जशी नगर परिषद बडोदा बँकेकडे मॉर्गेज गहाण ठेवली होती तशी मी काय ठेवणार नाही. काय बोलतात ते? गहाण ठेवली होती का ना? काय झालं? त्याचे पुरावे आमचे भाऊ आहेत कावराम चौधरी, त्यांनी त्यांचे पुरावे असे द्यावे. दादांकडून इकडं हो, काय झालं? हे खरं आहे की काय? कशाचं? नगर परिषद घाण ठेवली काय बँक? नगर परिषद घाण ठेवल्याचा त्यांचा तोंडी आरोप आहे. आजपर्यंत कधीही रेकॉर्डवर आले नाही. त्यांनी तसं दाखवावं आणि ते दाखवलं तर त्या हिशोबाने त्याच्यावर तुम्हाला उदाहरण देता येईल. आणि दुसरी गोष्ट की ते विकास काय त्याच्यावर कुणीही बोलावं, जे कोणी उभे राहणार आहे. दुसरी गोष्ट बीजेपी विचारलं विजन, ते म्हटले 1 BHK ते तुमचं काय, मग किमान 2 BHK तुला मान्य करायला लागेल तुम्हाला. आमच्या योजना चालू आहे. सुहासनगर तिकडे 33 नंबर आंबेडकर वसाहत, हे योजना ऑलरेडी चालू आहे. शिक्षणाचं मी सांगतो, इतर तालुक्यात तुम्ही जावा तिथल्यापेक्षा इथं फीज कमी आहे. आणि इथल्या नगरपालिकेच्या ज्या सार्वजनिक शाळा आहेत त्या अतिशय स्टँडर्ड शिक्षण देत आहेत. पण नाही, मुद्दा परत शाळांचा तो होता की ते त्यांच्या ह्याच्यात ऍडमिशनच नाही मिळते फुकट. म्हणतात नाही मिळतो फुकट. ऐका, हे प्रोफेशन आहे, शेवटी खर्च करावा लागतो, पगार द्यावा लागतो. तो पगार काढण्याचा डोलारा सांभाळायचा म्हणजे नॉमिनल फी आहे इतरांपेक्षा. आणि बीजेपीचा जो विषय आहे ना, माळेगावमध्ये आम्ही दोघं बरोबर आहोत. तिथे तर विरोधात लढला ना तुम्ही एकमेकांच्या. साखर कारखाने आम्ही इतकं फ्रँक आहोत, राष्ट्रवादी इतकी फ्रँक आहे, इथं त्यांना लढायचं आम्ही म्हणतो. फ्रँक म्हणण्यापेक्षा तुम्ही अकोमोडेटिव्ह पटकन ऍडजस्ट करून घेताय. नाही ऍडजस्ट नाही, आम्ही ओपन मार्केटमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर ऍडजस्ट करून घेतलं. देवेंद्रजींसोबत जर आमचा विकास मान्य नसेल तर त्यांना मतं मिळतील. आम्ही इतके ओपन आहे. नाही तर आणि एक दिवस यांना ओंकारजी एक दिवस आदेश येणार यांना वरनं, आणि त्या आदेश आला की विषय जास्त बोलत नाही. अरे बापरे. बरं एक मिनिट, काय म्हणजे आतापर्यंत लाडकी बहीण 1,500 रुपये दादा ब्रँडिंग करत होते. तिकडे बिहारमध्ये म्हणजे जसे आपल्याकडे निवडणुकीच्या आधी 7-7.5 हजारची अमाऊंट आली, ते बिहारमध्ये 10,000ची अमाऊंट आली. आता 1 BHK फ्लॅट आहे. काय खरं नाही. तुम्ही तर आता असं असेल तर तुमचं काय आहे का 1 BHK का 2 BHK? काय काय नाही योजना तुमच्या? ते केंद्रीय आवाज तर मोदींनी आणले. आम्ही पंतप्रधान आवास योजनेतनं सर बारामतीमध्ये, त्यामध्ये बारामतीमध्ये अनेक घरकुल झालेले आहेत. आणि तुम्हाला जो मी विकास म्हणत होतो, आता तुम्ही या ठिकाणी उभा आहे, शेवटचा पटकन मुद्दा, या ठिकाणी उभा आहे, तिथून पावसाळ्यामध्ये पाणी आलं ते अर्धी नगरपालिका बुडलेली असती. हा ह्यांचा विकास. बरं, ते बँक ऑफ बडोदाचं खरं आहे का? त्यांना माहिती आहे, ते आम्हाला नाही माहिती. ज्यावेळेस आमच्याकडे पुरावे आले, आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही, ती माहिती घेऊन बोलू काय. आणि विचारलं म्हटलं, समोर आपण उभा आहे, ते जे रस्त्याला लावलेले डिवायडर आहेत ते पूर्वी कधी लावले होते आणि आता कधी बदलले याचा आपण विचार करावा बारामतीच्या जनतेने. तुम्हाला एक सांगतो की एका पैसे असले की त्याचा उपयोग आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून डेव्हलप, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट अजिबात नाही. दर 2 वर्षाला इथले फुटपाथ उकरले जातात, इथले डिवायडर काढले जातात, इथल्या ड्रेनेज लाईन बदलल्या जातात. शेवटचा तुमचा एक स्पीड ब्रेकर आहे ना बारामतीच्या भिगवण रोडचा, तो 6 लाख रुपयाला एक स्पीड ब्रेकर बांधलाय. हा, आणि रस्ता कितीचा आहे? रस्त्याचे तर पैसे मोजायला देत नाही, ते दादाला बी कळत नाही आणि बारामतीकरांना कळत नाही. आमच्या बारामतीत 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधलंय. 64 करोड रुपयाचं. आणि हे दादानी स्वतः भाषणात सांगितलंय. तरुण पोरं कोण आहेत बारामतीतली? तरुण पोरं कोण तिकडची? तुम्ही बारामतीतले का तरुण? काय वय तुमचं साहेब? माझं वय 22 आहे. 22 आहे. वाचनालयात जातो की नाही? जातो ना, इथल्या कवी मोरपंत वाचनालयात जातो मी. ते 64 कोटीचं आहे का? नाही, ते नवीन होतं 64 कोटी तिकडे प्रशासकीय भवनाच्या इथं. हो, पण जाणार ना, वाचणार ना? 100%. काय झालंय, राजकारणाकडे किंवा बारामतीच्या इलेक्शनकडे नागरिकांनी एंटरटेनमेंट पर्पज म्हणून बघायला चालू केले. शेवटी इथल्या उमेदवारांनी जे लोकांच्या फायद्याचे ते बोलावं. पण दावे प्रतिदावे, हेवे दावे, उत्तर प्रतिउत्तर हे होत राहणार आहे. पण शेवटी लोकांच्या विकासाचं कोण बोलणार? मस्त. हा व्हिडिओ याच नोटवर मला यासाठी करायचा आहे की बारामतीचं पुढचं जनरेशन जे पवार रेतर आहे, म्हणजे पवारांची पुढची पिढी नाही, बारामतीतली जी पुढची पिढी आहे, त्या पुढच्या पिढीचं विजन घेऊन नक्की कोण जाते ना, त्याच्यावरती सगळी निवडणूक होणार आहे. दावे प्रतिदावे प्रत्येक निवडणुकांना होतात. मागच्या वेळी मी आलो होतो, याच चौकातून वेगवेगळ्या लोकांसोबत व्हिडिओ केलेला होता. पण ज्या विकासाच्या व्याख्या सांगितल्या जात आहेत, मग ज्या विचारांचे वारसे सांगितले जात आहेत, ते वारसे खालून वरपर्यंत जातात आणि ते परत वरून खालपर्यंत पर्क्युलेटिव्ह व्हायला पाहिजे. एका लेवलला वेगळं, दुसऱ्या लेवलला वेगळं, तिसऱ्या लेवलला वेगळं. ही गोष्ट काय सांगते की सत्ता हे साध्य आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओमकार वाबळे, भिगवण चौकातून.